सध्या मार्च महिन्याचा दुसरा आठवडा सुरू आहे आणि विदर्भात जे आहे ते तापमानामध्ये मोठी वाढ झालेली आहे। सकाळी 9 वाजतापासूनच उन्हाचे चटके लागायला सुरुवात झालेली आहे। नागरिक घराबाहेर पडत असताना जे आहे ते दुपट्ट्याचा वापर सुती दुपट्ट्यांचा वापर करताना दिसत आहे आणि आगामी काळामध्ये देखील उन्हाच्या तापमानामध्ये जे आहे ते वाढ होणार असल्याची माहिती जी आहे ती हवामान विभागाने दिली आहे। याच विषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाचे हवामान विभाग तज्ञ अनिल बंड सर आहेत। सर काय सांगणार, तापमान वाढलेलं आहे, पश्चिम विदर्भात देखील तापमानात वाढ झालेली आहे, कसं तापमान काय सांगणार? सध्या पश्चिमी हिमालयावर पश्चिम विक्षोभ सक्रिय असून राजस्थानपासून विदर्भाकडे चक्राकार वारे येत आहे। तसेच विदर्भ, तेलंगणा, छत्तीसगड, कर्नाटक या भागावर कमी दाबाचा पट्टा आहे आणि त्यामुळे येणाऱ्या 16-17 तारखेला पश्चिम विदर्भात काही जिल्ह्यामध्ये तुरळक प्रमाणात पावसाची शक्यता आहे। हा पाऊस शक्यतो अमरावती, यवतमाळ जिल्ह्यात पडण्याची शक्यता आहे। तसेच तापमान हे हळूहळू वाढत असून येत्या 2-3 दिवसात तापमान हे 1 ते 2 डिग्रीने वाढून 40 डिग्रीपर्यंत जाण्याची शक्यता आहे। त्यानंतर तापमान वाढ काही दिवसासाठी थांबेल। तर तापमानात वाढ होत आहेत, भाजीपाल्याची पिकं असेल याला मोठ्या प्रमाणावर फटका बसतोय, फळं असेल याला देखील, संत्र्यावर देखील फटका बसणार का, काय सांगणार? संत्रा आणि आंब्यामध्ये नुकताच बार आलेला असून लहान आकाराची फळे धरलेली आहेत आणि एकाएकी हे तापमान वाढ झाल्यामुळे संत्र्याची गळ होण्याची शक्यता आहे। तरी शेतकऱ्यांनी आपल्या संत्रा बागेला उष्ण वाऱ्यांपासून वाचवण्याकरता त्यामध्ये स्प्रिंकलर लावणे व मल्चिंग करणे इत्यादी उपाययोजना करणे आवश्यक आहे। नक्कीच तापमानात जी आहे ती वाढ झालेली आहे। 40 सेल्सिअस पर्यंत जे आहे ते तापमान जाणार असल्याची माहिती जी आहे ती हवामान तज्ज्ञांनी दिलेली आहे। सोबतच या तापमानाचा फटका जो आहे तो संत्रा बागांना बसणार आहे, कारण सध्या संत्र्याचा बहार आलेला आहे, छोटे छोटे संत्रा आहे आणि तापमानात जर वाढ झाली तर याचा थेट फटका जो आहे तो संत्र्याच्या फळांना बसणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी जे आहे ते शेतामध्ये तुषार सिंचन लावून उपाययोजना करावी, शेतामध्ये थंडावा निर्माण करावा, असं आवाहन जे आहे ते अनिल बंड यांनी केलेलं आहे। कॅमेरामॅन के 10 तोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।